अरे पीछे आ जाओ, पीछे आ जाओ। अरे ले पीछे 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 पीछे। अरे यार लेंस में आ रहा है। बेटा बैठे रहना, टेंशन मत लो, आराम से बैठो। चलो ये चले क्या? देवेंद्रजी फडणवीस यांचं इथे आगमन झालेलंच आहे। फडणवीस म्हणजे विद्वत्ता आणि लोकप्रियतेचा मिलाप साधणारं एक दुर्मिळ राजकीय व्यक्तिमत्व। त्यांचं कार्यकर्तृत्व, राजकीय बुद्धिचातुर्य आणि कौशल्य आपण सर्व जाणतात। आज महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या आपल्या छोट्या दोस्तांशी संवाद साधण्यासाठी ते मुद्दाम इथे उपस्थित आहेत। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करते की त्यांनी थोडंसं जर आतमध्ये इकडे इकडे सर सर कॅमेरा लुक सर 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 लुक सर लेफ्ट टू राइट सर अरे सर लेफ्ट टू राइट दादा 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 हियर दादा दादा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं एक स्वतंत्र स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करते। त्याचप्रमाणे BJS तर्फे श्री शांतीलाल मुथा हे सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतील। मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना मी विनंती करते की त्यांनी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा रोपवाटिका देऊन सन्मान करावा। मुख्यमंत्री यांचा सन्मान करते। यानंतर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांना 2 शब्द बोलण्याची मी विनंती करते।
स्टेज पर उपस्थित सभी बड़ों को मेरा प्रणाम। मिनिस्टर साहब, चीफ मिनिस्टर साहब, मोता बाबा, अमृता जी, बाकी सब बड़े लोग, मिकी भाई, लोधा भैया और सब बच्चे लोग, आप लोगों को नमस्कार, राम राम. का म्हणतात बरं ना? शांत आहेत ना? पोटात काय? नाश्ता वगैरे केलं काय? हो, शाबाश. आणि खूप शांत आणि खूप डिसिप्लिन आहे तुमचं. आवडलं. असंच करायचं. बैठेगा. योगा सांस लेने के लिए आए यहाँ पे. प्राणायाम. कैसा बोला था अभी? बोला ना आप लोग को मैंने. मी काय बोललं? कछवा सारखं ब्रीदिंग करायचं. कोणासारखं? कछवा सारखं ब्रीदिंग करायचं. टॉर्टस असतं ना, लांब, आराम से लंबा सांस लेने का. लांब. हवा लेने के टाइम पे भी मेरुदंड म्हणजे मागचं जे रीढचं हड्डी आहेत ना, त्याला सरळ ठेवायचं. सांस लेने के टाइम पे भी और छोड़ने के टाइम पे भी. वर गेलं आराम, असं सरळ सरळ आणि सरळ. दिमाग में हवा जाएगा बेटा, बाकी के ऑर्गन में अच्छे छोटे छोटे असतात ना, लिव्हर, हार्ट, हे लहान लहान वस्तू आत असतात. त्याचा मसाज कोण करणार? आम्हालाच करायचं, स्वतः करायचं. समझा ना? समझ ना मेरी बात? मेरे को आता कुछ नहीं है, खाली मेरे को सांस लेने को आता है. मिकी आहे इकडे. मिकी मस्त 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 पोज, एक डिफरंट पोज आहे यांच्याकडे, पण हे बॉडी के लिए सॉलिड आहे. हेल्थ संभालने का बेटा और कुछ नहीं. हेल्थ म्हणजे सहल. काय म्हणताय तुम्ही? हेल्थला काय म्हणताय रे? बॉडी. हो, ते उसको संभालो, बाकी कुछ नहीं है. दिमाग आराम से संभल जाएगा बेटा. समझ गया? और मोता साहब जैसे बड़े लोग और आप जैसे लोग, जैन कम्युनिटी, हमारा दिव्यज फाउंडेशन, ये सब मिलके सब चीजें जो कर रहे हैं, अच्छा ही कर रहे हैं. एक दूसरे को संभालने को सीखने का. ज्यादा लफड़े वफड़े कुछ नहीं करने का. कोई काम कुछ नहीं है बेटा. एक दूसरे को संभालो, एक दूसरे का हाथ पकड़ के चलो, एक दूसरे को कंधा दो. सब लेवल आहे हम लोग. मी ऍक्टर असं काय नाही. मी पण जग्गू, 3 बत्ती नाकाचा जग्गू आहे. लोधा सब तसंच होतं. पोस्टर चिटकाया, जब भी इलेक्शन होता तो पोस्टर चिटकाता था, पैसे मिळतात. तो काहीतरी काय करायचं, पैसे घरी घेऊन जायचं आणि अंदर हवा लेके जाने का. लंबा सांस. समझा ना? लंबा. कुत्ते की तरह नहीं सांस लेने का बेटा. कुत्ते की तरह नहीं. तो क्या वो 17 वो जल्दी बेचारा जाता है. उसका क्या, वो सांस वेस्ट कर देता है. ही वेस्ट म्हणजे ते वाट लावतात त्याचा. समजलंस ना? असं नाही. लांब, आरामात आरामात आरामात. समजलंस भाऊ? जास्त काय बोलणार नाही. इकडे आलाय. हे मला आता काय शिकवतो माहित नाही. मी पण शिकणार आणि आपण पण शिका आणि स्वच्छ राहा, शांत राहा. थँक्यू. लव यू टू मच. भेटूया. मला जास्त बोलायला येत नाही. थँक्यू. जय जय महाराष्ट्र. थैंक यू फॉर कॉलिंग मी अमृता जी. और आपका दिव्यज फाउंडेशन के लिए कभी भी कुछ मेरे को बोलना. ज़्यादा बोलने को नहीं, जितना बोलने को आधा बोलेगा. चला भाऊ, बसलोय मी इकडेच. जय. धन्यवाद जॅकेजी. मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके दादा जॅकी श्रॉफजी, मंगलप्रभात लोढाजी, शांतीलाल मुथाजी, सरलाताई मुथा, मिकी मेहताजी, शिवसौ वल्लभ बन्सालीजी, मुझरभाई, अमृता आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या बालमित्रांनो, भगिनी बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. योग ही आपली प्राचीन चिकित्सा पद्धती आहे. आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये औषधापेक्षा जास्त महत्त्व हे रोग होऊच नये याकरता देण्यात आलं होतं. आणि म्हणून योग ही पद्धती विकसित झाली
ज्या पद्धतीमध्ये शरीर, मन आणि आत्मा या तिघांचाही केंद्रबिंदू आपण एकत्रित करतो आणि खऱ्या अर्थानं निसर्गाकडनं ऊर्जा घेतो, आपल्यातलं जे वाईट आहे ते बाहेर टाकतो आणि आपली जी आंतरिक एक चिकित्सा पद्धती आहे, आपली जी आंतरिक मेकॅनिझम आहे ते आपण पुन्हा एकदा कार्यरत करतो, ॲक्टिवेट करतो. आणि म्हणून या योगाला आता माननीय पंतप्रधानांनी जगामध्ये पोचवलं आहे. भारताचा योग आणि योग पद्धती आज या योग दिनाच्या निमित्ताने 176 देशांमध्ये पोचली आणि 176 देशातील लोक आज आपल्याप्रमाणेच योग करीत आहेत. मी सकाळी बांद्रा इथे गेलो होतो, त्या ठिकाणी आमचे जे पोलीस भगिनी आणि बंधू आहेत त्यांच्यासोबत मी सकाळी योगासनाचा अभ्यास केला आणि मला अत्यंत आनंद आहे की दिव्यज फाउंडेशनने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि आमच्या शांतीलालजींच्या प्रेरणेनं जे एक अतिशय उत्तम काम BGSच्या माध्यमातून चाललं आहे. आमचे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्यांची मुलं असतील, आदिवासी मुलं असतील, अशा सर्व वंचितांकरता अतिशय चांगली शिक्षणाची व्यवस्था ही शांतीलालजींनी तयार केली आणि आज हे सगळे विद्यार्थी हा आपला परिवार आहे असं समजून दिव्यजनी, अमृतानी आणि सर्व तिच्या साथीदारांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. साधारणपणे योग दिनाचा कार्यक्रम हा सकाळी अर्धा पाऊण तास, तासभर योग करण्यापुरतं सीमित असतो, पण आजचा हा कार्यक्रम दिवसभराचा कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये केवळ योगासनच नाही तर विविध प्रकारचे उपक्रम हे या ठिकाणी होणार आहे. आणि त्याकरता आमचे छोटे छोटे आमच्या भगिनी, आमचे सगळे लहान भाऊ हे या ठिकाणी आले आहेत. त्या सर्वांचं अतिशय मनपूर्वक मी स्वागत करतो. योगाने एक सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जर काही साधता येत असेल तर आपलं मन दृढ होतं. कितीही मोठं संकट आलं, संकटावर मात करण्याकरता संसाधनांची आवश्यकता पडत नाही, संकटावर मात करण्याकरता आत्मबलाची आवश्यकता पडते. आत्मबल असला तर कितीही मोठं संकट आपल्याला पार पाडता येतं आणि ते आत्मबल आपल्याला योगासनाच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होतं. दादांनी अतिशय सुंदर आपल्याला सांगितलं की योगाचं महत्त्व काय आहे आणि केवळ श्वासाच्या आसनाने आपण कशा प्रकारे दीर्घकाल निरामय राहू शकतो. त्यांनी कासवाची आणि कुत्र्याची जी काही आपल्याला त्या ठिकाणी अनुभव सांगितला तो अतिशय प्रेरक अशा प्रकारचा आहे. कारण खरंच आहे की कासव शेकडो वर्ष जगतो, कारण अतिशय कमी त्या ठिकाणी आपल्या श्वासावर तो पूर्ण नियंत्रण ठेवतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आज आता मिकी मेहताजी या ठिकाणी आहेत. मिकी मेहताजी तर संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये योगाच्या क्षेत्रातले अत्यंत नावाजलेले अशा प्रकारचे प्रशिक्षक आहेत, त्यामुळे त्यांच्याही प्रशिक्षणाचा लाभ आपल्याला मिळेल. मी शांतीलालजींचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो. हाच उपक्रम नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सरकारच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूल्य शिक्षण हे त्यांच्या प्रेरणेनं आम्ही सुरू केलं आणि राष्ट्रीय मूल्य ही आमच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवली पाहिजे. त्याचा इतका परिणाम हा आज आपल्याला दिसतोय आणि पूर्ण शिक्षण पद्धतीत एक आमूलाग्र बदल हा या मूल्य शिक्षणामुळे दिसतोय. आणि म्हणून अशा प्रकारचं काम केल्याबद्दल त्यांचे मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. अतिशय उत्तम योगासनं करून आपल्या दिवसाची आज सुरुवात होईल आणि दिवसही चांगला जाईल अशी ईश्वराला प्रार्थना करूया. मी दिव्यचं मनपूर्वक आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व ते पहिलाच गेलेत ते. इकडे होते मला थांबावं लागेल. जावा ना तुम्ही. थांबावं लागेल. काय बोलतो मी? अरे नाही जाऊ शकत. तुम्हाला दिसत नाहीत का? नाही जाऊ शकत. नाही जाऊ शकत. अरे नाही जाऊ शकत. मी बोलतो तुम्हाला. हम कछुए जैसी सांस लेने के लिए अनुलोम विलोम का अभ्यास करेंगे. तो पहले हम लोग बैठ जाते हैं सब लोग. जैकी दादा की गाइडेंस लेके हम लोग कछुए की सांस लेंगे और लंबी आयुष्य. तो पहले बोलते हैं अरे कैमरा नीचे करो. करो योग रहो निरोग. करो योग रहो योग. रहो योग रहो निरोग. बिल्कुल. हमारे जितने भी गुरुवर्ग हैं, बाबा रामदेव जी, श्री श्री रविशंकर जी, सदगुरु जी, बीके नायकर जी, सबको प्रणाम. तो हम लोग शुरू करें. मिसेस नायर जी आप मेरे साथ आइए. मिसेस नायर जी कहाँ हैं? गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्मा. तस्मै श्री गुरुवे नमः. ओम शांति शांति शांति. ठीक है जी. तो हम लोग शुरू करते हैं नाड़ी शोधन अनुलोम विलोम से. तो आपका दायां अंगूठा दाएं नॉस्ट्रिल पे रखिए जी और बाएं नॉस्ट्रिल से धीमी सांस अंदर लीजिए. सांस को पकड़िए. ये दो उंगलियों से बाएं नॉस्ट्रिल पे रखिए जी और दाएं नॉस्ट्रिल से सांस को धीमे से बाहर निकालिए. ग्रेजुअली धीमे से. फिर यहाँ से दाएं नॉस्ट्रिल से हम लोग अंदर लेंगे. अरे नीचे बच्चे. अब इसके बाद हम लोग दोनों हाथ ऊपर लेंगे. एक गहरी सांस अंदर लेंगे और बाहर निकालते हुए थोड़ा खाली सत्य मात्रा. फिर गहरी सांस अंदर लेंगे और उसको बाहर निकालेंगे. अब उसी को हम 10 बार दोहराएंगे. तेज दोहराएंगे. चलिए शुरू करते हैं. पांच बार और. थैंक यू वेरी मच. तो सब बच्चे बोलेंगे दिव्यज फाउंडेशन की जय हो. थैंक यू देवेंद्र साहब फॉर कमिंग हियर. थैंक यू जयदी दादा जी. थैंक यू मिकी दा. थैंक यू गुप्ता जी. थैंक यू मिकी गुप्ता जी. थैंक यू मिकी. थैंक यू जी.
और गाना आता है? कौन सा? गाओ इधर? एक साइड कौन सा गाना आता है? कौन सा गाना आता है? अरे वाह, वेरी नाइस। कौन है तुमसे टीचर? वो सरफ चाहिए। शाबाश, बराबर। ये सब दादा पीछे दादा थोड़ा सा आप लोग के साथ पूरा ग्रुप के साथ फोटो निकालो, गाने वाले ग्रुप के साथ। मैं उधर पीछे आ रहा है, मास्टर आप आगे खड़े हो, मैं तो पीछे आ रहा हूं। राहुल बरोबर कर। आप पिक्चर डालो ना। You can talk to them. दादा With this side? With this one? ताली मारने से हमारी ब्लड सर्कुलेशन बढ़ती है, हृदय में खुशी मिलती है। जैकी दादा भी ताली मार रहे हैं। जैकी दादा, we love you very much. जैकी दादा, we hope Tiger becomes a superstar. आप लोग करेंगे हाँ 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 हाँ, शांति की ताली। पीछे देखना ज्यादा। और हमारी बेस्ट विशेष टाइगर जी के लिए कि वो सबसे बड़े सुपरस्टार इंडिया के बने, सबसे बड़े सुपरस्टार, हमारे सबसे इनोसेंट आज के सुपरस्टार टाइगर जी। अभी मैं किदा, थैंक यू सो मच। हंसेंगे। अरे पोटानी हंसा, पोटानी। पेट से हंसेगा। अरे पेट से पूरा गेम सेट हो जाएगा। कैमरा आ रहा है यार। सो जुलाई 21 जून योग दिवस है, तो उसके बारे में थोड़ा सा जानना चाहूँगी आप लोगों से। ये जो इनिशिएटिव लिए हैं हिंदुस्तान की पुरानी बात है, योग पुरानी चीज़ है, संस्कृति हमारी, ये दुनिया भर में पहुंच गया, ये बहुत बड़ी बात है। अच्छी चीज़ें जो होती है हमेशा बहुत फास्ट ट्रैवल करता है, बुरी भी करता है, मगर ये अच्छा चीज़ जिस तरह से आज गया कि बच्चे कर रहे हैं, हिंदुस्तान के कोने में है, दुनिया के कोने में 137 कंट्री, कितनी बड़ी बात है। क्या कर रहे हैं? डिंडोंग बात कर रहा हूँ, काय रे सांस घे, माझा सारखा थोडा जास्त नाही। चिठी पूछ, वो तेरे को हिला क्यों नहीं वहाँ? अपने आप ही हिलो ना, खुद हिल। काय बोलतात काय माणसं, तुम्ही असं करतात, काय काय चाललं काय वाढ? समझी कि नहीं? ये तो समझने ही नहीं दिया। मैं जो बोलता हूँ मेरी सांस ले और हेल्थ संभाल, ज़्यादा कुछ नहीं। हिंदुस्तान की बात दुनिया भर में पहुँच गई, बहुत बड़ी बात है। जय हिंद। अमृता जी, आपसे भी जानना दादा एक मिनट, आपसे भी एक सेकंड चालू है इंटरव्यू मेरा, चालू है, रुकिए। अमृता जी, आपसे भी जानना चाहूँगी, योग दिवस है, काफ़ी इनिशिएटिव लिए जा रहे हैं पब्लिक और काफ़ी यंगस्टर्स के तक भी है, तो उसके बारे में थोड़ा सा जानना चाहूँगी आपसे। आज दिव्यज फाउंडेशन और शांतिलाल मुथा फाउंडेशन, इन्होंने योग दिवस का सेलिब्रेशन किया है उन बच्चों के साथ, उन किसानों के बच्चों के साथ जिन्होंने आत्महत्या की है। तो ये बहुत अच्छा उपक्रम है, जैकी जी ने हमें इसके लिए ज्वाइन किया है, इट इज़ वेरी काइंड ऑफ हिम। और योग हमारी धरोहर है जो आज पूरे दुनिया ने रिकग्नाइज़ की है योगा डे के माध्यम से, इंटरनेशनल योगा डे के माध्यम से। तो हमें इसे एज एन हेरिटेज अपने नेक्स्ट जनरेशन को देना है, इसे खुद भी प्रैक्टिस करना है। सो आई थिंक सो एवरी डे आधा घंटा चटाई बिछाइए, योगा कीजिए। आज म्यूज़िक डे भी है, तो आपने मस्त म्यूज़िक लगाने का और अच्छा योगा करने का रोज़ ½ एन आवर, दैट्स इट। आप लोग अपनी फैमिली को किस तरह से फिट रखेंगे? कैसे, मतलब योगा कर रहे हैं इसलिए इतना काम कर सकते हैं। जब वो रामायण, वो अपना जो अर्जुन साहब और कृष्ण जी वो सब लड़ते थे, 3 घंटा सोते थे, बोला 120 की उम्र थी उनकी, 3 घंटा सोते थे, निद्रा योगा। सांस कैसा 3 घंटे में 8 घंटे का नींद ले लेते थे, हम लोग नहीं कर सकते क्योंकि उतना हमारे में वो है ही नहीं। अभी ट्रेनिंग है, ब्रीदिंग इज ट्रेनिंग। इफ यू कीप योर बॉडी ऑक्सिजनेटेड, म्हणजे ऑक्सिजनचा बॉडी असाल ना तो तुला काय बीमारी टच नहीं कर सकता बॉस। इसलिए आधा घंटा या कुछ, अगर कुछ नहीं कर सकता, भाग नहीं सकता, आधा घंटा सो जाओ, मर जाओ, शवासन, आधा घंटा सो जाओ और ब्रीदिंग करो, करके दिखाओ,
मान लूँगा बॉस, बॉडी चकाचक, टाइगर की एनर्जी का ब्रीदिंग। मेरा बच्चा का एक डिसिप्लिन रखना, एक चीज़ याद रखना, स्पोर्ट्स पर्सन बन गया ना तो डिसिप्लिन आ जाता है बॉस। डिसिप्लिन आ गया तो हेल्थ संभाल लिया। और मेरे को भी बोलता है कि बाबा मैं चाहता हूँ कि आप ये चालू रखो, ताकि आप जितना लंबा जिएगा या मैं जितना लंबा जीऊँगा तो एक दूसरे के लिए अच्छा है, तो कोई दुख नहीं पहुँचेगा। तो हेल्थ संभालना अपना सबका फ़र्ज़ होता है। और ये जो इनिशिएटिव लिया है, ये बच्चे लोग जो पीछे कर रहे हैं, ये फाउंडेशन ने जो इनिशिएटिव लिया है, बहुत अच्छी बातें फैलाओ बॉस। झाड़ उगाओ और सांस लो, रास्ते का ना को करा। थैंक यू सो मच।